नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ह्या आमच्या नैनाताई म्हणून आहेत, म्हणजे नैना आजी. ॲक्च्युली जेव्हा त्या इथे ऑर्फन म्हणून आल्या, बेघर म्हणून आल्या, तर बऱ्याच व्यक्तींना नावं स्वतःची सांगता येत नाही. सायकेट्रिक सिम्पटम्स आहे, पण खूप असे नाही, स्टेबल असते ती. आणि ती आपल्याकडे बेवारस बेघर म्हणून राहते आहे. आणि तिची कंडिशन जर सांगितली तर ती बोलू शकते, पण तिची लँग्वेज आपल्याला कळत नाही आहे. तिच्याशी कॉर्डिनेशन करता येत नाही आहे. आणि तिच्याशी कितीही सगळेजण बोलण्याचा प्रयत्न करतात, पण तिला बोलता येत नाही आहे. तर तिला गावाचं नाव माहिती नाही आहे, स्वतःचं नाव माहिती नाही आहे. खूप वेळा सगळ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती सांगू शकत नाही आहे. फक्त आपण तिच्याशी खुणवून बोललो तर ती रिस्पॉन्स करते, जेवते, स्वतःची कामं स्वतः करते. तशी ती ॲक्टिव्ह पर्सन आहे. पण तिला अननोन पर्सन म्हणून नैना हे नाव आम्ही सगळ्यांनी पाडलं आहे. आणि तेवढं नैना बोललं की त्या आजी ऐकतात. एज पण त्यांचं 70च्या पुढेच आहे. त्यासुद्धा आपल्याकडे अननोन पर्सन म्हणून, ऑर्फन म्हणून, बेघर ह्या लिस्टमधून आलेल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कुठल्या आहेत काहीच माहिती नाही आहे. तर जर तिच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ हा गेला, तर जर मिसिंग झाल्या असतील किंवा नातेवाईकांनी मनोरुग्ण झालं आहे म्हणून सोडलं असेल तर माहिती नाही आहे. तर बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण पोलिसांथ्रूच त्या आपल्या संस्थेत आलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांची फॅमिली कुठे काय काहीच कल्पना नाही आहे. तर व्हिडिओ करण्याचं कारण इतकंच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून निदान त्यांचा चेहरा जरी ओळखीचा कोणाचा वाटला असेल, नातेवाईकांपर्यंत पोहोचला, तर त्यांना मदत मिळेल किंवा एक घर मिळेल. अशाही ते इथे आनंदानेच राहत आहेत. आम्ही त्यांची जबाबदारी तर घेतलीच आहे, पण सोशल मीडियामुळे आपण बघतोय की नातेसंबंध कुठेतरी भेटतात. कुणी नातेवाईक येऊन पण ॲक्सेप्ट करायला नसतात तयार. म्हणजे असे 90% तर नातेवाईक तयार नसतात आपल्या व्यक्तीला सांभाळायला. हे तर पहिलं रिझन आहे, कारण मनोरुग्ण झाले म्हणून त्यांना सांभाळायचं नसतं, जबाबदारी कोणतीही घ्यायची नसती. सांगतात आमची सिंगल रूम आहे, आमचा 1 BHK फ्लॅट आहे, आम्ही कुठे नेणार, आम्हीच बाहेर राहतो, आम्हाला इन्कम काही नाही आहे, अशी सगळी कारणं प्रत्येक नातेवाईकांची तयार असतात. पण त्याच व्यक्तीला जर काही इन्कम असता तर नक्कीच त्या व्यक्तीला आज घरी नेलं असतं. आणि सगळ्यात वाईट ह्याचं वाटतं की आज त्यांना बोलता येत नाही आहे, त्यांची लँग्वेज आपल्याला समजत नाही आहे. महाराष्ट्राबाहेरचे आहे का महाराष्ट्रातले आहे ते सुद्धा आम्हाला कळत नाही आहे, कारण त्या अननोन पर्सन म्हणून आपल्या इथे ॲडमिशन झालेलं आहे. त्यांचं नाव काय? नाव नैना ना? जेवण केलं का? केलं? असं छान रिस्पॉन्स देतात प्रत्येक गोष्टीला आणि ऐकू येतं त्यांना. त्यामुळे आम्ही थोडंसं मोठ्या आवाजात बोलतो त्यांच्याशी. तर अशा प्रकारे त्यांची एक छोटीशी कहाणी आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि जर नातेसंबंध कुठे भेटले दुरूनच तर नक्की भेटायला या आणि तुमची जबाबदारी तुम्ही सुद्धा घ्या. धन्यवाद.